हा ब्लॉग पोस्ट करायला जरा लेटच होत आहे, जरा नाही जरा जास्तच लेट होत होतं. आज होता गजानन महाराजचा प्रगट दिन. अशी छोटीशी दारात रांगोळी काढली होती आणि नवरबानं खाली स्टोर रूममध्ये असे फुलं आणून ठेवले होते. ते घेण्यासाठी आम्ही खाली आलो. जसं हनुमानाच्या मागं एनी टाईम शेपटी कशी चिपकली असते, तरी तशी आरुषी माय मागं एनी टाईम असते. मी कुठेही जावं ते माय मागं मागं येते. मग काय वर गेलो, फुलं कमी असल्यामुळे असा छोटासाच हार बनवून घेतला होता आणि बाकी जे फुलं उरले होते ते देवाला एक एक करून वाहू असं ठरवलं. मग काय सिंपल पूजा करून घेतली. फक्त गजानन महाराजले हार केला आणि बाकी देवाला एक एक फुलंच वाहून घेतलं होतं. नंतर आज मला पारायण ग्रंथ वाचायचं होतं, पण ते अवेलेबल नसल्यामुळे फक्त पूजा करून घेतली होती. म्हटलं नैवेद्य तरी आपण पुरणपोळीचं ताट बनवू. मग नैवेद्य बनवून घेतला आणि सगळ्यात आधी देवाला नैवेद्य दाखवून घेतला. नंतर आता हे गजानन महाराजले नैवेद्य आवडते की नाही आवडत हे माहीत नाही, पण आमच्या आरुषी मॅडमले हे जेवण नक्कीच आवडते. ते यम्मी करू करू मस्त खात होते. नंतर दुपारचे सगळे कामं आटपले आणि थोडंसं झोपू म्हटलं. तेवढ्यात पार्सलवाल्याचा फोन आला की मॅडम तुमचं एक रिटर्नचं पार्सल आहे, ते घेऊन या. मी म्हटलं दादा उद्या आणून देतो. ते बोलले नाही आजच आणायचं आहे, कारण उद्या मी येणार नाही आहे. मग काय मी विचार केला गजानन महाराजले हे पटलं नसेल की मी मस्त पुरणपोळी जेवली म्हणून. ते फसवासाठी मला आज गेटवर जाच लागलं पार्सल घेऊन. इथं आल्यावर पाहिलं की एवढी गर्दी कशाची दिसत आहे. तर मग लक्षात आलं की आज संडे आहे आणि संडेमुळे सगळे फिरायला गेले. या आरशाची काय व्हॅल्यू आहे किंवा याच्यामुळे कशासाठी हा आरसा असते हे मला अजूनही माहीत झालं नव्हतं. तसंच एक छोटासा व्हिडिओ शूट करून घेतला होता. नंतर ही धन्नो तर एवढी कामाची आहे. आम्ही आलो तेव्हा 2000ची विकत घेतली होती आणि ही एवढी छान आहे की आरुषीला कुठं घेऊन जायचं म्हटलं तर मस्त घेऊन जाते आणि आपल्यासोबत भाजीपाला असो काही ओझं असो ते घेऊन येते. नंतर घरी आल्यावर या दोघं बापलिकाची अशी मस्ती बाबाची टी-शर्ट आरुषी घालून अशी फिरत होती. नंतर नवरबाने हे उंदीर पकडायचं बोर्ड आणलं होतं, त्याच्यावर 2 उंदीर असे चिपकले होते. यानं काय होते उंदराचा जीव नाही जात, फक्त ते असे चिपकतात आणि आपण यायला बाहेर सोडून येऊ शकतो. आता एवढं सगळं केल्यावर असं वाटलं की रात्रीचं जेवण बनवानी लागेल, पण कशाचं काय नशीबच बेकार. रात्री पण मला बेसन भाकर बनवा लागली नवऱ्याची फरमाईश म्हणून. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.